आपल्या पलूसमध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर्सचा धमाका. कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट. शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर. सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी, मीनाक्षी चित्रमंदिर समोर, कराड तासगाव रोड, पलूस. प्रोप्रायटर कुलभूषण शीतल सावळवाडे. खेळातून व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास. खाजगी मराठी प्राथमिक शाळेच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा गौरव. खाजगी मराठी प्राथमिक शाळा भिलवडी येथे आयोजित शालेय वार्षिक क्रीडा महोत्सवात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना नुकतेच पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. शाळेचे माजी विद्यार्थी तथा पाटील डेअरीचे उद्योजक निखिल पाटील व मानसी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा समारंभ उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भिलवडी शिक्षण संस्थेचे संचालक महावीर वठारे गुरुजी हे होते. प्रमुख पाहुणे निखिल पाटील यांनी यावेळी बोलताना शाळेने विद्यार्थ्यांसाठी राबवलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक केलं. या शाळेचा माजी विद्यार्थी असल्याचा मला अभिमान वाटतो असे गौरवोद्गार काढत त्यांनी सर्व खेळाडूंना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. मानसी पाटील यांनी आपल्या भाषणात खेळाचे महत्त्व स्पष्ट केलं. त्या म्हणाल्या, खेळाच्या माध्यमातून व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास घडत असतो. त्यामुळे अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांनी कोणत्याही एका खेळात प्रावीण्य प्राप्त करावे. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांनी स्वागत गीताने केली. क्रीडा व विभाग प्रमुख संजय पाटील यांनी प्रास्ताविक व स्वागत केलं. यावेळी प्राथमिक विभाग प्रमुख प्राध्यापक मनीषा पाटील, मुख्याध्यापक सुकुमार किनीकर, नृत्य प्रशिक्षक धनंजय साळुंके, अर्चना एसुगडे, सारिका कांबळे, प्रियांका आंबोळे, अर्चना मोकाशी आदी शिक्षक तसेच मोठ्या संख्येने पालक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद जाधव यांनी केलं तर प्रगती भोसले यांनी उपस्थितांचे आभार मानले. शरीर मिळवायचं असेल तर खेळ हा खेळलाच पाहिजे. खेळाशिवाय आपल्याला हेल्थ राहत नाही. हेल्थ चांगली मिळाली तर आपण अनेक गोष्टी साध्य करू शकतो. त्याप्रमाणे आता सध्या आपण टी व्हीवर बघतोय नवीन IPL म्हणा, प्रो कबड्डी म्हणा, असे बरेच इव्हेंट चालू आहेत. त्यामुळं त्याचं इन्स्पिरेशन घेऊन आपण पेक्षा जास्त फेल्युअर्स फेस करावं लागतं. स्पोर्ट्स आपण पार्टिसिपेट केलं तर आपल्याला ते कसं फेस करावं लाईफमध्ये सिच्युएशन्स ते आपल्याला स्पोर्ट्स शिकवते. गोष्टी साध्य होतात. मन, मनगट आणि मेंदू. मन मग सांगितलं की खेळामध्ये हार जीत असते आणि ही हार जीत पचवणं. बोलू नका, 1-2 मिनिटं हात खाली करा. तर पराभव झाला म्हणून खचून जाऊ नये.